महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध तथागताने उपदेशिलेला धम्म आणि या धम्मावर मार्गस्थ तथागताचा संघ या तीनही रत्नांना त्रिवार अभिवादन. या तीनही रत्नाची ओळख ज्या महामानवांनी आपल्याला करून दिली ते महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस त्रिवार अभिवादन. आजच्या या धम्मकक्षेमध्ये उपस्थित आदरणीय सर्व उपासक उपासिका सर्वांना सप्रेम जय भीम. नमो बुद्धाय. मिलिंद प्रश्न या ग्रंथांतर्गत काल कुशल अकुशलामध्ये अधिक बलवान कोण हे प्रकरण या ठिकाणी आपण वाचलेलं होतं. त्या अगोदर कठीण जीवनचर्या संबंधी प्रश्न हे सुद्धा प्रकरण आपण वाचलेलं होतं. तर यामध्ये काल ललित मुनी सरांनी खूप सुंदर असं विश्लेषण केलेलं होतं आणि या विश्लेषणामध्ये बोधिसत्व ज्या बाबी प्राप्त करतात तर त्या बाबीविषयी म्हणजे शील समाधी आणि प्रज्ञा विमुक्ती ज्ञान, 4 विशारद, तथागताचे 10 बळ, 6 सामान्य ज्ञान, 14 बुद्ध ज्ञान, 18 बुद्ध धम्म आणि इतर बुद्ध गुण यामध्ये कोणतीही भिन्नता नाही. म्हणजे हे 18 गुण म्हणजे हे जे काही गुण आहेत या गुणांना बुद्ध संपादन करीत असतात, प्राप्त करीत असतात, ते मिळवून घेत असतात आपल्या प्रयत्नातून. तर यामध्ये शील समाधी प्रज्ञाविषयी आणि विमुक्ती ज्ञान दर्शन याविषयी त्यांनी खूप चांगलं असं विश्लेषण केलेलं आहे. पुढचा जो काही भाग आहे तर त्या 14 बुद्ध ज्ञान, 4 विशारद, 18 बुद्ध धम्म वगैरे या संदर्भामध्ये मलाही काही फारशी माहिती नाही नेमके ते काय आहेत. कदाचित माहीतही असेल परंतु नेमके आता हेच आहे असं काही आठवत नाही. तर विशेषतः जिथे 18 बुद्ध ज्ञानाचा संबंध येतो, मी 18 हा जो आकडा जो ऐकलेला आहे तो जसं आता आपले 6 इंद्रिय आहे, 6 इंद्रियाचे विषय आहे आणि त्याचा स्पर्श आहे, तर 6 इंद्रिय 18 अशा पद्धतीनं त्याचा उल्लेख मी काही ठिकाणी ऐकलेला आहे. तर असो, तर आपल्याला या ठिकाणी असं दिसून येते की जो मार आहे, विशेषतः इथे देवपुत्र माराचा उल्लेख केलेला आहे आणि हा देवपुत्र मार बुद्धत्व प्राप्तीच्या वेळी त्या ठिकाणी बुद्धाकडे येऊन काही बाबी या ठिकाणी बोलतात, हे या ठिकाणी आपल्याला दिसून पडते. तर एक प्रकारे ते बुद्धाचं मन वळवण्याचा प्रयत्न करीत आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसून पडते. तर मार हा काय आहे हे आपणा सर्वांना चांगल्या पद्धतीनं माहीत आहे. ज्याला आपण अकुशल म्हणतो, ज्याला आपण वाईट प्रवृत्ती म्हणतो, जो कुशलापासून आपल्याला दूर घेऊन जातो त्याला आपण मार म्हणत असतो. आणि ह्या माराने सुद्धा बुद्धत्व प्राप्तीच्या वेळी तथागताला बुद्धत्व प्राप्तीपासून परावृत्त करण्याचा फार मोठा प्रयत्न केलेला होता. तर आपल्या बौद्ध साहित्यामध्ये आपल्याला जे काही मार दिसून पडतात त्यामध्ये आपण असं बघतो की मच्छू मार म्हटलेला आहे. मच्छू मार म्हणजे मृत्यूमार. तर मृत्यू हा नेहमीच सगळ्यांसाठी अप्रिय असतो, कुणालाही प्रिय नसतो. आणि म्हणून सगळे लोक मृत्यूला काय समजतात तर वाईट समजतात. परंतु मृत्यू हा चांगलाही नाही आणि वाईटही नाही. तर मृत्यू हे एक अटळ सत्य आहे ना. आणि त्या मृत्यूचं जे निर्देशक आहे त्याला आपण काय म्हणतो, मच्छूमार म्हटलेला आहे, मच्छूमार. तर याची भीती आपल्याला सतत असते, हा आपल्याला घाबरवत असतो, मच्छूमार. दुसरा मार जो सांगितलेला आहे तो म्हणजे स्कंद मार सांगितलेला आहे. सगळे रूपकात्मकच आहे. खंद मार असं म्हटलेलं आहे. स्कंध, आता स्कंध आपल्याला माहित आहे, पंचस्कंद ज्याला आपण म्हणतो, रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान. तर हा सुद्धा एक प्रकारचा मार आहे असं आपण या ठिकाणी म्हणतो, किंवा बौद्ध साहित्यामध्ये आपल्याला या ठिकाणी हा मार सुद्धा पाहायला मिळतो. तर या ठिकाणी हा जो स्कंद आहे, ज्याला रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान असं म्हटलेलं आहे, ते 5 स्कंद, वेगवेगळे स्कंद आहे, एक एक ढीग आहे. आणि या सगळ्या 5 मिळून आपलं एक प्रकारे अस्तित्व निर्माण झालेलं आहे की नाही. आपल्याला एक भौतिक आकार आहे ज्याला आपण शरीर म्हणतो. नंतर वेदना आहे म्हणजे जाणीव आहे, फिलिंग्ज आहे. संज्ञा आहे
म्हणजे काही गोष्टीचा आपल्याला बोध होतो आणि तो बोध झाल्यानंतर आपल्या इच्छा उत्पन्न होतात, त्यातून संस्कार निर्माण होतात ना. आणि मग एक प्रकारे त्यातून काय निर्माण होते, चेतना विकसित होते, विज्ञान ज्याला आपण म्हणतो, चेतना, कॉन्शियसनेस. हे 5 स्कंध आपल्याला दिसून पडतात आणि या 5 स्कंधाविषयी मी तुम्हाला याही अगोदर बरीच माहिती दिलेली आहे. तर यातून आपल्याला जे भौतिक जगत आहे आणि या भौतिक जगाचं जे काही सत्य आहे ते सत्य आपल्याला जाणून घ्यावं लागतं आणि म्हणून तेव्हाच या स्कंधमारापासून आपण मुक्त होतो. तर बुद्धसुद्धा या स्कंधमारापासून मुक्त झाले आणि शेवटची या स्कंधमारापासून बुद्धाला मुक्ती केव्हा मिळाली, तर त्यांना जेव्हा परिनिर्वाण प्राप्त झालं. कारण शरीर नावाचं स्कंधसुद्धा अस्तित्वामध्ये होतं जोपर्यंत त्यांनी शरीर सोडलं नाही, है ना. तर हा स्कंधमार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. नंतर उल्लेख येतो किलेश माराचा, क्लेश मार ज्याला आपण म्हणतो, जे आपल्याला चिकटून आहेत, आपल्या मनाला चिकटून आहेत, जो गाळ आपल्या मनामध्ये साचून आहे, ज्याला आपण कलंक म्हणतो, डाग म्हणतो, अशुद्धता म्हणतो, है ना. तर यामुळे आपली नीती भ्रष्ट होते, आपली तृष्णा वाढते, आपले विकार वाढतात, यालाच आपण क्लेश म्हणतो. विशेषतः आपल्या सगळ्यांना माहीत आहे की क्लेश 3 प्रकारचे आहेत, लोभ, द्वेष आणि मोह. तर या क्लेशांपासून मुक्ती प्राप्त करावी लागते. हा सुद्धा एक मार आहे असं बौद्ध साहित्यामध्ये सांगितलं गेलेलं आहे. आणि नंतर ज्या माराचा या ठिकाणी उल्लेख आलेला आहे तो मार म्हणजे देवपुत्र, देवपुत्र असा आलेला आहे ना. तर हा मार काय, देवपुत्र, तो त्या ठिकाणी प्रकट होतो. आता मारांनी बुद्धाला बुद्धत्व प्राप्तीपासून वेगळं करण्याचा खूप प्रयत्न केला. तो बुद्धत्वापर्यंत पोहोचूच नये असे खूप प्रयत्न केले. शेवटी आपल्या मुलींनाही पाठवलं, रती वगैरे आहे ना, आणि त्याचाही उपयोग करून हा मार जेव्हा पराभूत झाला, त्याला दिसलं की हा आता माझ्या हातून सुटलाय, आता हा काही माझ्या जाळ्यात अडकणार नाही, आता मी याला काही पराभूत करू शकणार नाही. तर मग असं म्हटलं जातं की हा जो मार आहे तो आपला मित्र बनून येतो, आपला मित्र बनून येतो, आपला सखा बनून येतो, आपल्याला खूप चांगल्या चांगल्या गोष्टी सांगतो आणि आपल्याला खूप चांगल्या गोष्टी सांगून आपलं मन वळवण्याचा प्रयत्न करतो, शेवटचा प्रयत्न करतो. आता ज्या काही सगळे अस्त्र होते ते सगळे निकामी झालेले आहेत आणि मग हा जो मार आहे तो देवपुत्र, ज्या मार ज्याला आपण म्हणतो, तो मित्र बनून येतो. आणि कोणी जर मित्र बनून येत असेल तर तिथे आपली गफलत होत असते, तिथे आपण बळी पडत असतो. कोणी स्तुती केली तर तिथे आपण बळी पडत असतो. तर अशाच पद्धतीची हा जो देवपुत्र मार आहे हा सुद्धा त्या ठिकाणी येतो आणि तो सुद्धा अशाच पद्धतीनं सिद्धार्थाला समजवण्याचा प्रयत्न करतो, है ना. तर समजवत असताना हा जो देवपुत्र मार आहे तो सिद्धार्थाला काय म्हणतो, आजपासून 7व्या दिवशी 1000 आरे असलेला नेमी व नाभीसहित सर्व आकारांनी परिपूर्ण एक दिव्य चक्ररत्न आपल्यासमोर प्रकट होईल. दिव्य चक्ररत्न. आता आपल्या साहित्यामध्ये ज्यावेळेस आपण या अशा चक्राचा उल्लेख आढळतो त्यावेळेस दिव्य चक्ररत्न कोणाला प्राप्त होते, तर या पृथ्वीवर राज्य करणारा, अधिराज्य गाजवणारा ना, ज्याला आपण सम्राट म्हणतो, चक्रवर्ती राजा म्हणतो, जो चक्रवर्ती राजा समस्त चक्रवालावर, समस्त लोकांवर अधिराज्य गाजवतो, है ना, तर त्याला हे चक्ररत्न प्राप्त होत असते. अशा पद्धतीचा उल्लेख आपल्या बौद्ध साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून तो म्हणतो की सर्व आकारांनी परिपूर्ण एक दिव्य चक्ररत्न आपल्यासमोर प्रकट होईल आणि पृथ्वी व आकाशातील सर्व रत्न स्वतः आपल्याजवळ येतील. त्या सगळ्यांचे तुम्ही मालक व्हाल, ते सगळे तुमच्या अधिपत्याखाली येतील. त्यानंतर पुढे म्हणतो 2000 लहान द्वीप परिवारावर, 2000 द्वीप परिवारावर, 4 महाद्वीपावर, 4 महाद्वीपावर, म्हणजे 2000 छोटे द्वीप आणि 4 महाद्वीप, मोठे मोठे द्वीप या पृथ्वीवर असलेले, एक मुखाने आपली त्याच्यावर आज्ञा चालेल, एक मुखाने आज्ञा चालेल, नाही का.
परकीय सैन्यांना पराजित करण्यासाठी तुम्हाला शूरवीरासारखे 1000 पर्यंत पुत्र होतील, इतके शूरवीर असे तुमचे पुत्र होतील, तेव्हा त्या पुत्रासह 7 रत्नांनी युक्त होऊन 4 महासमूहावर द्वीपसमूहावर आपली आज्ञा प्रवर्तित करून अनुशासन करावे. म्हणजे केवढा मोठा लालच देत आहे तो. 7 दिवसानंतर तुम्हाला दिव्यचक्र प्राप्त होईल ना, अशा पद्धतीचं. आणि मग तुम्ही चक्रवर्ती राजा व्हाल. या संपूर्ण जम्बूद्वीपावर तुमचंच राज्य असेल, तुमच्याच अधिपत्याखाली असेल. तुमचा शब्द कोणी मोडणार नाही. तुम्ही जे म्हणाल तेच होईल. 2000 द्वीपावर, 4 महाद्वीपावर तुमचं राज्य चालेल. 1000 शूरवीर पुत्र तुमचे निर्माण होतील. तुमच्याच आज्ञेने हे सगळं चालेल, आहे की नाही. म्हणून तुम्ही काय करा, इथून उठा, ते प्राप्त करा. ते तुम्हाला प्राप्त होणार आहे, 7 दिवसामध्ये प्राप्त होणार आहे, आहे की नाही. तर ज्याप्रमाणे धगधगत्या आगीमध्ये संपूर्ण दिवसभर गरम केलेली लोखंडी सळई कानामध्ये घालावी, त्याप्रमाणे हे राजा हे शब्द बोधिसत्वाच्या कानामध्ये शिरलेच. आधीच तो स्वाभाविकपणे असंतुष्ट होता आणि त्यात देवतांच्या या वचनाने प्रसन्नतेमध्ये पुन्हा निराशा उत्पन्न झाली. वैराग्य उत्पन्न झाले त्यांच्यामध्ये. काय उत्पन्न झाले? वैराग्य उत्पन्न झाले. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा बोधिसत्वावर कुठलाही परिणाम झाला नाही. बोधिसत्वाने ओळखलं, त्यालाही ओळखलं की अरे हा तर मार आहे, वेश बदलून आलेला आहे, मित्र बदलून आलेला आहे. आणि आता हा मित्र बनून आलेला हा जो मार आहे तो आपल्याला सल्ला देत आहे की तुम्ही चक्रवर्ती राजा व्हाल, तुम्हाला असं प्राप्त होईल, तसं प्राप्त होईल, वगैरे वगैरे असं सांगून तो बुद्धत्व प्राप्तीपासून त्यांना त्यांचं मन एक प्रकारे ढळवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करताना आपल्याला दिसतात. परंतु बुद्ध मात्र त्याला ओळखतात, म्हणजे सिद्धार्थ त्याला, आपले बोधिसत्व त्याला ओळखतात आणि ते आपल्या प्रयत्नांपासून ढळत नाही. या सगळ्या गोष्टीविषयी त्यांच्या मनामध्ये अधिक आसक्ती म्हणजे अनासक्तीचे भाव निर्माण होतात, वैराग्य उत्पन्न होते आणि ते आपल्या संकल्पनेवर, ते आपल्या संकल्पावर आरूढ राहतात. बुद्धत्व प्राप्त करायचं आहे म्हणजे करायचं आहे, नाही का. तर ते त्या दिव्य चक्ररत्न आणि चक्रवर्ती सम्राट वगैरे ह्या सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टींना बळी पडत नाही असं आपल्याला दिसून येते. आणि मग असं म्हटलेलं आहे की त्यांनी जरी तसं झालं असतं तरी याचा स्वीकार केला नसता. का स्वीकार केला नसता? कारण त्यांचं ध्येय ठरलेलं होतं. त्यांना निर्वाण प्राप्त करायचं होतं. हे जे काही ध्येय होतं ते त्यांचं ध्येय ठरलेलं होतं आणि त्या ध्येयाप्रत ते प्रयत्नरत होते. आणि म्हणून भंते नागसेन म्हणतात की हे राजा, बोधिसत्वाने अनित्य, अनात्म व दुःख या 3 तत्वांना जाणले होते व त्यांनी आपल्या आसक्तीला पूर्णपणे समाप्त केलेले होते. बुद्धत्वाच्या अतिशय जवळ अशा अवस्थेमध्ये आलेले होते. मन सूक्ष्म झालेलं होतं, ग्रहणशील झालेलं होतं, ध्यानाच्या अतिउच्च पातळ्या त्यांनी गाठलेल्या होत्या आणि अशा त्या पातळ्यांमध्ये मनाच्या खोलवर त्यांनी प्रवेश केलेला होता. आणि त्या मनाच्या खोलवर गेल्यानंतर या भौतिक जगाचं जे काही लक्षण आहे त्या भौतिक जगाच्या लक्षणांना त्यांनी अतिशय सूक्ष्म पातळीवर अतिशय स्पष्टपणे त्यांनी जाणलं, ज्याला आपण अनित्य, दुःख आणि अनात्म म्हणतो. संस्कारित अस्तित्वाची जे 3 लक्षणं आहे, या 3 लक्षणांना त्यांनी स्पष्टपणे जाणलं. आणि जिथे या 3 लक्षणांना आपण जाणतो त्या ठिकाणी सम्यक दृष्टीचा उदय होत असतो. आणि जिथे सम्यक दृष्टीचा उदय होत असतो तिथे आपण आपण ज्याला निर्वाण म्हणतो, आपण ज्याला बोधी, बुद्धत्व म्हणतो, ती बुद्धत्वाची अवस्था आता जवळ आलेली असते. आणि या ठिकाणी आसक्तीचा पूर्णपणे लोप झालेला असतो. तृष्णा संपलेल्या असतात ना. विसंखार गतं चित्तं, चित्त हे संस्कारापासून मुक्त झालेलं असते. आसक्तीतून तो तुटलेला असतो आणि जिथे आसक्ती तुटते तिथे भव निर्माण होत नाही आणि जिथे भव निर्माण होत नाही तिथे जन्मसुद्धा ग्रहण होत नाही. म्हणून इथे आसक्तीला त्यांनी पूर्णपणे तोडलं, कारण संस्कारित अस्तित्वाचे 3ही लक्षण त्यांनी स्पष्टपणे जाणून घेतलं. हे संस्कारित अस्तित्व अनित्य आहे, नित्य नाही, शाश्वत नाही, ध्रुव नाही. आणि जे नित्य नाही त्यातून दुःखच उत्पन्न होते. आणि अनात्म हे सुद्धा त्यांनी जाणलं की मन सुद्धा नित्य नाही, शाश्वत नाही, ध्रुव नाही. असं अशा पद्धतीने त्यांनी हे सगळ्या गोष्टी जाणल्या, है ना. आणि म्हणून
जसं मान सरोवराचे पाणी गंगा नदीमध्ये वाहत जाते, गंगा नदी समुद्रात जाते, महासमुद्राचे पाणी पाताळात वाहत जाते आणि नंतर हेच पाणी पाताळातून महासमुद्रात वाहत यावे, महासमुद्रातून गंगा नदीमध्ये वाहत यावे व गंगा नदीमधून पुन्हा मानस सरोवरावर वाहत यावे, हे शक्य आहे का? तर हे शक्य नाही. अशी उलटी गंगा काही वाहत नाही, गंगा सरळच वाहते है ना. आणि म्हणून बोधिसत्व सुद्धा अशा उलट्या दिशेला वाहत जाणाऱ्यांपैकी नव्हते. त्यांचा प्रवाह ठरलेला होता, त्यांची दिशा ठरलेली होती, त्यांचा ध्येय ठरलेलं होतं, त्यांचा उद्देश ठरलेला होता. त्या उद्देशात प्रति त्यांचा संकल्प एक प्रकारे आता पूर्णत्वास येणार होता आणि म्हणून ही काही उलटी गंगा वाहणार नव्हती. आता ते कुशलतेकडून अकुशलतेकडे येणाऱ्यांपैकी नव्हते किंवा असा प्रवास नाही होत है ना. आणि म्हणून ते आता या शेवटल्या अवस्थेला येऊन पोहोचलेले होते. आता त्यांना बुद्धत्व प्राप्त होणार होतं. ते आता बोधी ज्ञानामध्ये परिपक्व झालेले होते. शील, समाधी, प्रज्ञा, विमुक्ती है ना, विमुक्तीच्या आता ते जवळ आलेले होते. आणि विमुक्ती ज्ञान दर्शन हे सुद्धा त्यांना झालेलं होतं की आता विमुक्ती म्हणजे काय, विमुक्तीचं ज्ञान काय, विमुक्तीचं दर्शन है ना. तर या सगळ्या ज्या काही बाबी आहे, या बाबी अत्यंत सूक्ष्मपणे त्यांना पाहता येत होत्या, कारण त्यांच्या मनाची त्या पद्धतीची स्थिती निर्माण झालेली होती आणि आता त्यांचा प्रवाह काही उलट्या दिशेने वाहणारा नव्हता है ना. आणि म्हणून बोधी ज्ञान त्यांचे परिपक्व झालेले होते, विमुक्ती ज्ञान त्यांना प्राप्त झालेलं होतं, विमुक्तीचं दर्शन त्यांना प्राप्त झालेलं होतं. आणि या 6 वर्षामध्ये जे काही कठोर तपश्चर्या केली, त्या तपश्चर्यातून ते आता सर्वज्ञ होणार होते. जगामधले श्रेष्ठ पुरुष बुद्धत्व प्राप्तीनंतर ते होणार होते. बुद्धत्व प्राप्त करणारे ते एक प्रकारे आता या अवस्थेमध्ये प्रथम पुरुष बुद्ध होणार होते. तर ते अशा परिस्थितीमध्ये चक्ररत्नाकरिता मागे वळतील काय? तर ते मागे वळणार नाही. हे नागसेनांनी या ठिकाणी राजाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसे गंगा नदी उदाहरण दिलेलं आहे, महासमुद्र यांचा उलटा प्रवाह होत नाही, तसाच बोधिसत्वाचा सुद्धा असा उलटा प्रवाह होत नाही. तर ते सर्वज्ञ होणार, श्रेष्ठ पुरुष होणार, बुद्धत्व प्राप्त करणार. आता त्यांचा प्रवास बुद्धत्वाकडे सुरू झालेला आहे. बुद्धत्वाच्या दिशेनं तो प्रवास आता काही मागे पडणार नाही. तर अशा पद्धतीनं ह्या सगळ्या बाबी या ठिकाणी सांगितलेल्या आहे आणि त्यांनी सर्व बंधनांना आता तोडून टाकलेलं आहे. कुठलंही बंधन उरलेलं नाही. 10 बंधनं सांगितलेलं आहे. माता प्रति आसक्ती, पिता हे बंधन आहे, पुत्र हे बंधन आहे, हे सारेच त्यांनी सोडून टाकले, तोडलेत. जेव्हा महाभी निष्क्रिमण केलं तेव्हा पत्नीलाही सोडलं, पुत्रालाही सोडलं, माताला सोडलं, पित्याला सोडलं, सगळ्या नातलगांना सोडलं, मित्रालाही सोडून गेले. धनलोभ सुद्धा त्यांना बांधून ठेवू शकला नाही. ते सगळं सुखासीन आयुष्य त्यांनी त्यागलं, धन त्यागलं, अंगावरचे राजेशाही कपडे त्यागले, भिकाऱ्यांसारखे कपडे प्रदान केले है ना. तर अशा पद्धतीनं कुठलंही काही सत्ता प्राप्त करणे, ऐश्वर्य प्राप्त करणे, बल प्राप्त करणे, धन प्राप्त करणे, ह्या सगळ्या गोष्टींपासून ते परावृत्त झालेले होते आणि सगळ्या काम गुणाच्या ज्या बंधना आहेत त्या बंधनापासून ते मुक्त होऊन पुढे गेलेले होते है ना. परंतु ह्या बंधनाने बंदिस्त मनुष्य बाहेर निघू शकत नाही. साधारण मनुष्य या बंधनामध्ये अडकून पडतो है ना, त्यातून तो बाहेर निघू शकत नाही. परंतु बोधिसत्वाने मात्र या सगळ्या बंधनाला तोडून टाकलेले होते. ते सगळे बंधनं तोडून तो पुढे गेलेला होता आणि आता बुद्धत्व प्राप्त करण्यापासून मार सुद्धा त्याला रोखू शकत नव्हता. माराला सुद्धा श्रेष्ठ म्हटलेला आहे, सर्वश्रेष्ठ. मारासारखा दुसरा कोणीही नाही. मार एकमेव आहे. अकुशलामध्ये मार हा एकमेवच आहे. मारापेक्षा दुसरा कोणीही श्रेष्ठ नाही. असा हा श्रेष्ठ मार तथागत बुद्धाला त्याच्या बुद्धत्व प्राप्तीपासून तो रोखू शकत नाही. इतका त्यांचा अढळ संकल्प या ठिकाणी आपल्याला दिसून पडतो आहे की नाही. म्हणून त्यांच्यामध्ये अशा कुठल्याही बाबी उत्पन्न झालेल्या नाही. तर इथे बऱ्याच बाबी आलेल्या आहे, परंतु विशेषत्वाने ही जी काही बाब आहे ही बाब या ठिकाणी महत्त्वाची अशी बाब आहे की बुद्धत्व प्राप्तीच्या वेळी आपल्या चित्ताला दुर्बल करणाऱ्या ज्या भावना आहेत त्या भावना कशा प्रबल होतात. विशेषतः आपण व्यावहारिक जीवन जगत असताना सुद्धा या भावना आपल्या मनामध्ये सुद्धा उत्पन्न होतात. मार टपूनच बसलेला असतो आणि तो आपल्याला अकुशल करण्याकडे प्रवृत्त करीत असतो. म्हणून आपल्याला सुद्धा आपला हा जो मार आहे
तो मार आपल्याला ओळखता आला पाहिजे. तर इथे या 25 बाबी सांगितलेल्या ज्या मार रूपाने आपल्यामध्ये उपलब्ध असतात: क्रोध, शत्रुत्व, घृणा, द्वेष, ईर्ष्या, मत्सर, माया, मूर्खता, दंभ, उत्तेजना, गर्व, अतिगर्व, मद, मस्ती असते आपल्यामध्ये एखाद्या गोष्टीची, प्रमाद, जडता, तृष्णा, आळस, पापमित्रता, रूप, शब्द, गंध, रस, स्पर्श, है ना, भूक, तहान, अरती इत्यादी. तर ह्या सगळ्या चित्ताला दुर्बळ करणाऱ्या बाबी यांना नष्ट केल्या जाते आणि बोधिसत्व त्या नष्ट करत असतो. आपल्याला सुद्धा ह्या बाबी हळूवारपणे नष्ट कराव्या लागतील. ज्या 25 गोष्टीचा आता उल्लेख झालेला आहे त्या 25 गोष्टी आपल्यालाही हळूहळू का होईना पण त्या दूर सारण्याचा प्रयत्न करावा लागेल. आणि जशा जशा ह्या बाबी आपण दूर सारू तसं तसं आपल्याला सुद्धा ज्याला आपण सुख म्हणतो त्या सुखाची प्राप्ती आपल्याला होत जाईल, है ना. म्हणून या गोष्टीकडे आपण विशेषत्वाने लक्ष दिलं पाहिजे आणि या गोष्टींवर प्रभुत्व प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याला आपल्या जीवनातून दूर करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि जसा जसा ह्या प्रयत्नामध्ये आपण सफल होत जाऊ तसं तसं आपला प्रवास सुद्धा विधायक मार्गाने आपला प्रवास सुद्धा होणार आणि त्यातून आपल्याला खऱ्या अर्थानं सुख प्राप्त होईल, नाही का. ह्या सुखाची अनुभूती आपण घेऊ शकतो, प्रत्यक्ष इथेच घेऊ शकतो, जेव्हा आपण या सगळ्या अकुशल बाबींना ओळखतो आणि त्याला आपल्या मनातून काढून, आपल्या मनात थारा देत नाही, आपल्या मनात जागा देत नाही, आपल्या मनातून त्यांना अक्षरशः आपण हाकलून लावतो, है ना. कशीही परिस्थिती असली तरी आपण त्या परिस्थितीला जाणतो, त्याची अनित्यता जाणतो, त्या ठिकाणी स्वतःला स्थिर करण्याचा प्रयत्न करतो. आणि अशा पद्धतीनं स्वतःला स्थिर करण्याची कला आपल्याला जर अवगत झाली तर बाहेरच्या कोणत्याही गोष्टीमुळे आपण विचलित होत नाही. आणि बाहेरच्या गोष्टीमुळे आपण ज्यावेळेस विचलित होत नाही तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्याला जे सुख ज्याला म्हणतो त्या सुखाची अनुभूती आपल्याला यायला लागते, है ना, सुखाची. कारण आपण या सगळ्या बाबीकडे अनित्यतेच्या दृष्टिकोनातून पाहतो. हे नित्य नाही, हे टिकणारं नाही, हे शाश्वत नाही, उत्पन्न झालेलं हे नष्टच होणार आहे. आणि म्हणून जे उत्पन्न झालं, जे नष्ट होणार आहे त्याप्रती मी राग जागवणार नाही, द्वेष जागवणार नाही, लोभ जागवणार, ही प्रज्ञा उत्पन्न होते. आणि ही प्रज्ञा जेव्हा उत्पन्न होते तेव्हा प्रतिक्रिया करणं आपलं बंद होते. आणि जेव्हा प्रतिक्रिया देणं आपण बंद करतो, तटस्थ भावनेमध्ये, द्रष्टा भावनेमध्ये, समता भावनेमध्ये आपण राहायला शिकतो, तेव्हा खऱ्या अर्थानं मनाची सुखासीन अवस्था निर्माण होते. सुख मनातच आहे, बाहेर नाही. तर कुशल अकुशलामध्ये अधिक बलवान कोण या संबंधी प्रश्न वाचता वाचता आपण याचं विश्लेषणही करण्याचा प्रयत्न करूया. तर राजा म्हणतो बनते नागसेन अधिक बलवान कोण आहे, कुशल किंवा अकुशल. तर स्वाभाविकपणे याचं उत्तर आपण प्रत्येक जण हेच देऊ, अकुशलतेपेक्षा कुशल बलवान आहे. आणि राजा बनते नागसेनांनी सुद्धा त्याच पद्धतीचं उत्तर दिलेलं आहे. पण आता राजाचं काय म्हणणं आहे, हे जे काही वचन आहे मला तसं काही आढळून येत नाही. त्यांनी ते असं म्हणतात की कुशल अधिक बलवान आहे, अकुशल नाही, असं राजाचं म्हणणं आहे. आणि ते म्हणतात की बनते नागसेन ते प्राणीहिंसा करणारे, चोरी करणारे, व्यभिचार करणारे, खोटे बोलणारे, गाव लुटणारे, डाका पाडणारे, ठगबाजी करणारे, फसवणारे असे भरपूर लोक आपल्याला आढळून येतात. आपणही आपल्या समाजाचं अवलोकन केलं तर आपल्याला असे दुष्कृत्य करणारे लोक, अकुशल कर्म करणारे लोक, वाईट वागणारे लोक, हिंसक लोक, नाही का, चोरी करणारे, व्यभिचार करणारे, खोटं बोलणारे, हिंसा करणारे, मोठ्या प्रमाणावर याच लोकांचा भरणा आपल्याला समाजामध्ये दिसून पडते. याच पद्धतीचे कृत्य समाजामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये घडताना दिसतात, नाही का. शोषण करताना दिसतात, बळजबरीने पैसा मिळवणारा दिसतात, त्यातून हात तोडणे, पाय तोडणे, कान तोडणे, नाक तोडणे, त्रास देणे, मान मुरगाडणे, तोंड वर करणे, प्रकाश पाडणे, चटके देणे, गवतावर झोपविणे, झाडाची साल नेसायला लावणे, एडका बनविणे, काटे टोचणे, अंगाच्या मांसाचे तुकडे करणे, मीठ सोडणे, अडथळे निर्माण करणे, पाला पाचोळ्याच्या आसनावर बसविणे, गरम तेल अंगावर ओतणे. आपल्याला आता ॲसिडचे प्रकार खूप दिसतात, ॲसिड अंगावर फेकणे, हे सुद्धा आज आपल्याला हे सगळे प्रकार पाहायला मिळतात. कुत्रे अंगावर सोडणे, भाला मारणे, तलवारीने मान उडवणे इत्यादी कृत्य करतात. आता नवीन नवीन आविष्कार झालेले आहे. तर आता आपल्याकडे अनेकाकडे रिव्हॉल्वर आहे, ते रिव्हॉल्वरनी मारतात, है ना. तर मारण्याचे अनेक साधनं, नवीन नवीन साधनं आता उपलब्ध झालेली आहे आणि त्या साधनांचा वापर करून समाजामध्ये असे प्रकार मोठ्या प्रमाणावर आपल्याला घडताना
दिसतात, म्हणजे पुण्यापेक्षा पाप जास्त आपल्याला दिसते. पुण्यकर्मापेक्षा पापकर्म आपल्याला जास्त घडताना या जगामध्ये दिसतात. आणि या आधारावर ते म्हणतायत की पाप जास्त आहे, पुण्य कमी आहे, है ना. बलवान, पाप बलवान आहे, पुण्य बलवान नाही, असा राजाचा एक व्यावहारिक आणि स्वाभाविक प्रश्न आहे, है ना. मग पुढे असं लिहिलेलं आहे की काही रात्री पाप करतात व रात्रीच त्याचे परिणाम भोगतात, काही रात्री करून दिवसा परिणाम भोगतात, काही दिवसा करून दिवसाच परिणाम भोगतात, काही दिवसा करून रात्री परिणाम भोगतात, काही 2 दिवसानंतर परिणाम भोगतात, परंतु ते सर्व याच जीवनामध्ये परिणामांना भोगत असतात. तर परिणाम सुद्धा येत असते, कधी त्याच वेळी येते, कधी थोड्या वेळानं येते, कधी उद्या येते, कधी परवा येते, कधी महिन्यानं येते, कधी वर्षानं येते, कधी या जन्मी येते, कधी पुढच्या जन्मी येते, नाही का. आता तो जन्म काही आपण पाहत नाही, परंतु मात्र आपण बुद्धाचा जो काही सिद्धांत आहे तो पाहिला तर कर्म आपले पिछा करतात, कर्म आपला पिच्छा सोडत नाही, आपल्या सोबत सोबत येतात, हेही सुद्धा आपण बघितलेलं आहे. तर जे काही कर्म केले त्याचे परिणाम येतात, हा सृष्टीचा नियम आहे. प्रतीच्या समुत्पाद ज्याला आपण म्हणतो, कार्यकारण भावाचा सिद्धांत ज्याला आपण म्हणतो. तर कर्म आपले पिच्छा सोडत नाही, आज नाही उद्या, उद्या नाही परवा, परवा नाही नेरवा, कधी ना कधी हे कर्म त्याचा परिपाक आपल्याला या जीवनामध्ये भोगावा लागतो, हे आपल्याला दिसून पडते. मग ते राजा म्हणतात की भन्तेनागसेन, एखाद्याने शील व उपोषित कर्माचे पालन करीत एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, पाचदा, 100दा, 1000दा आपल्या परिवारासह दान दिले, तर त्याला या जीवनामध्ये आनंद, यश, सुख व ऐश्वर प्राप्त झाल्याचे सांगता येईल काय. या जन्मामध्ये त्याला आनंद प्राप्त झाला, यश प्राप्त झाला, सुख प्राप्त झालं, ऐश्वर प्राप्त झालं, कशामुळे. त्यांनी उपोषित कर्म केलं, दान कर्म केलं, शील पालन केलं, एकदा नाही, तीनदा नाही, चारदा नाही, पाचदा नाही, 1000दा, 100दा प्राप्त केलं, ते दान केलं, पुण्यकर्म केलं, तर त्याचा परिणाम आता इथे झाला असं काही सांगता येईल का. तर ते म्हणतात, हे राजा, 4 प्रकारचे पुरुष आहे ज्यांनी दान देऊन, शीलाचे पालन करून, उपोषित कर्म करीत याच जीवनामध्ये, याच शरीराने श्रेष्ठ जीवन प्राप्त केलेलं आहे. असे 4 पुरुषांचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. आता हे 4 पुरुष कोणते, तर या ठिकाणी 4 नावं आलेली आहे. पहिलं नाव आलेलं आहे राजा मंधात, दुसरं नाव आलं आहे राजा निमी, तिसरं नाव आलेलं आहे राजा साधीन, आणि चौथं नाव आलेलं आहे गुंतील गंधर्व. आता या 4ही लोकांच्या संदर्भामध्ये आपल्याला विशेष काही माहिती नाही, त्यांनी नेमकं त्यांच्या जीवनामध्ये काय केलं आणि त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी केलेल्या श्रेष्ठ कर्माचा जो काही परिणाम त्यांना मिळाला तो त्यांना त्याच जन्मी मिळालेला आहे. आणि विशेषत्वानं या 4 लोकांची नावं, त्यांचा उल्लेख या ठिकाणी आलेला आहे. तर राजा म्हणतात की भन्तेनागसेन ही हजारो वर्षापूर्वीची गोष्ट आहे, त्यांना तुम्हीही पाहिलेले नाही, मीही पाहिलेले नाही. तुम्ही भगवान बुद्धाच्या काळातील एखादे उदाहरण सांगू शकाल काय. तर याचा अर्थ हे 4ही जे उदाहरण आहे ते बुद्धाच्या काळातले नाही आहे, तर बुद्धपूर्व काळातले हे उदाहरण आहे. आणि बुद्धपूर्व काळातल्या या उदाहरणांचा कदाचित बुद्धाने उल्लेख केलेला असेल, आणि बुद्धाने त्या काळामध्ये ह्या ज्या काही बाबी घडलेल्या आहेत, एखाद्या प्रसंगा अनुरूप त्यांनी राजा मधांतचा उल्लेख केला असेल, किंवा हे बोधिसत्व सुद्धा अवस्थेमध्ये असतील आणि त्यांनी आपल्या बोधिसत्व अवस्थातील त्यांनी त्या काळामध्ये जे काही श्रेष्ठ कर्म केलेले त्याच जन्मामध्ये त्यांना त्याचे फळ सुद्धा प्राप्त झालेले आहे. अशा या 4 गोष्टींचा, 4 लोकांचा उल्लेख या ठिकाणी झालेला आहे. तर ते म्हणतात की भगवान बुद्धाच्या काळामध्ये असं घडलेलं एखादी तुम्ही उदाहरण सांगू शकता काय. तर ते म्हणतात की हे राजा, वर्तमान काळातील गोष्ट आहे, आणि आता ही गोष्ट या ठिकाणी वर्तमान काळातील ते सांगत आहे की पुन्नक नावाच्या दासाने, पुन्नक नावाचा एक दास होता, स्थवीर सारिपुत्ताला भोजन देऊन ते त्याच वेळी श्रीमंत झालेत ना, असा उल्लेख या ठिकाणी आलेला आहे, जो आजही पुन्नक श्रेष्ठी या नावाने ओळखला जातो. तो एक दास होता आणि त्याने पुण्यकर्म केले, सारिपुत्ताला भोजनदान दिलं, सारिपुत्ताला भोजनदान दिल्या या पुण्यकर्मामुळे तो काय झाला, तर तो दास होता तो श्रेष्ठी झाला ना, आणि तो पुन्नक श्रेष्ठी म्हणून ओळखला गेला. पुढे बघूया आपण. गोपाळ माता या नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्त्रीने आपल्या डोक्याचे केश कापून 8 सुवर्ण मुद्रामध्ये विकून स्थवीर कात्यायन व त्याच्या 8 शिष्यांना भोजनदान देऊन
ती तेथेच राजा चंद्रप्रजोत यांची प्रथम राणी झाली. तर गोपाळ माता हिचा सुद्धा या ठिकाणी उल्लेख आलेला आहे. तिने आपले डोक्याचे केस कापले, ते विकले, 8 सुवर्ण मुद्रामध्ये विकले आणि त्यातून तिने सारीपुत्र कात्यायन, स्थवीर कात्यायन आणि त्यांच्या 8 शिष्यांना भोजनदान दिले. आणि या पुण्यकर्मामुळे ती काय झाली, राजा चंद्रप्रजोत यांची प्रथम राणी झाली. राजाला पसंत आली किंवा राजाने तिच्या गुणांची प्रशंसा ऐकली असेल आणि त्या प्रशंसेमुळे राजाला वाटलं असेल की ही राणी माझ्यासाठी उपयुक्त आहे ना, ही स्त्री माझ्यासाठी उपयुक्त आहे आणि म्हणून मी तिच्यासोबत लग्न केलं पाहिजे. जे काही परिणाम या सगळ्या बाबींमुळे घडून आले असतील त्याची आपण एक कल्पनाच करू शकतो, नाही का. प्रत्यक्ष काय झालं असेल आपल्याला माहीत नाही, परंतु एवढं मात्र निश्चित की बुद्ध धम्म संघाविषयी तिच्या मनामध्ये जी काही अपार श्रद्धा उत्पन्न झाली, त्या श्रद्धेपोटी तिने आपले केस सुद्धा कापायला मागे पुढे पाहिलेलं नाही, नाही का. तर केस किती प्रिय असतात स्त्रियांना, खूप प्रिय असतात ना. त्यांची किती जपणूक करतात, त्यांची किती ते वाढले पाहिजे, मोठे झाले पाहिजे, त्याची निगा राखतात, आहे ना. तर ही बाब आपल्याला लक्षात येते. परंतु इतकी प्रिय गोष्ट केस तिने ती विकले आणि त्यातून बुद्ध धम्म संघाप्रती आपली जी काही निष्ठा आहे किंवा श्रद्धा आहे ती त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे ना. अतिशय उच्च अशी पातळी श्रद्धेची आहे ना त्या ठिकाणी आपल्याला दिसून पडते. सुकेशिनीचं उदाहरण सुद्धा आपल्याला या ठिकाणी अशाच पद्धतीचं दिसून पडते. तर गोपाल माता हिने भिक्खू संघाला एक प्रकारे भोजनदान दिलेलं आहे. पुढे उल्लेख आलेला आहे की सुप्रिया उपासिकेने अन्य आजारी भिक्खूंना आपल्या मांडीचे मांस लावण्याकरिता दिले व दुसऱ्या दिवशी तिची ती जखम बरी होऊन ती निरोगी झाली. मल्लिका भगिनीने भगवान बुद्धाला आदल्या रात्री पाचक भोजनदान दिले व ती त्याच रात्री कोसल राजाची प्रथम राणी झाली. मल्लिका ना, कोसल नरेश मल्लिकाची म्हणजे कौशल नरेशाची ती पत्नी आपल्याला या ठिकाणी दिसून येते, प्रसेनजित राजाची. सुमन नावाच्या माळ्याने 8 मुठी फुलांनी भगवान बुद्धाची पूजा करून त्याने त्याच दिवशी फार मोठी संपत्ती प्राप्त केली. एक वस्त्रधारी ब्राह्मणाने दुसऱ्या वस्त्राने भगवान बुद्धाची पूजा करून दुसऱ्या वस्त्राने भगवान बुद्धाची पूजा करून त्याने त्याच दिवशी 8ही प्रकारच्या वस्तू प्राप्त केल्या. हे राजा सर्व लोकांनी याच जीवनामध्ये ऐश्वर यश प्राप्त केलेले होते. म्हणते नागसेन, आपण शोधून शोधून या 6 लोकांचे उदाहरण दिलेले आहे. होय राजा, दिले आहे. तरी म्हणते नागसेन अकुशल बलवान आहे, कुशल नाही, हेच सिद्ध होते. तरी म्हणतात की कुशलच बलवान आहे, अकुशल बलवान आहे, कुशल नाही. तर पुढे लिहिलेलं आहे म्हणते नागसेन, मी स्वतः पाहिलेले आहे की एका दिवशी 10 लोकांना त्यांच्या पापकर्मामुळे सुळावर चढविण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे 20, 30, 40, 50, 100 व 1000 लोकांना सुद्धा त्यांच्या पापकर्मामुळे सुळावर चढविण्यात आलेले आहे. म्हणते नागसेन, नंद वंशाच्या सेनापतीला भद्रसाल नावाचा एक मुलगा होता आणि त्याची राजा चंद्रगुप्त बरोबर लढाई सुरू झाली. भन्ते नागसेन, या युद्धामध्ये दोन्ही सैन्यातील 80 लोकांना जिवंत पुरण्यात आले. एकाचे डोके कापायला पाहिजे होते, एकाला जिवंत गाळायला पाहिजे होते, परंतु सर्वांनाच त्यांच्या पापाचे परिणाम भोगावे लागले. याच कारणामुळे हे भन्ते, मी असे म्हणतो, अकुशल बलवान आहे, कुशल नाही. हे उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे की एकाच वेळी सगळ्यांना जिवंत गाडलं, नाही का. तर जिवंत गाळायला पाहिजे होतं, पण कोणाला पुरले, कोणाचे डोके कापले, वेगवेगळ्या अशा पद्धतीच्या शिक्षा त्या ठिकाणी दिलेल्या आहे. तर पुढे ते म्हणतात राजा भन्ते नागसेनाला की तुम्ही असे ऐकलेले आहे की बुद्ध शासनामध्ये कोसल राजाने अनुपम दान दिलेले होते. ते म्हणतात की होय, मी ऐकलेले आहे. तेव्हा भन्ते नागसेन, कोशल राजाने ते अनुपम दान देऊन त्यापासून याच जीवनामध्ये काहीतरी ऐश्वर यश प्राप्त केले होते काय? कौशल राजाने सुद्धा काही दान केलेलं होतं, त्यांना काही यश प्राप्त झालं काय? तर ते म्हणतात, हे राजा नाही. भन्ते नागसेन, जर कौशल राजाने अशा प्रकारचे अनुपम दान देऊन सुद्धा त्यांनी त्यापासून याच जीवनामध्ये ऐश्वर यश किंवा सुख प्राप्त केले नाही, तर येथे अकुशल बलवान आहे, कुशल नाही, हे सिद्ध होत नाही काय? म्हणजे कौशल राजाने एवढं कुशल कर्म केल्यानंतरही त्यांना काहीही प्राप्त झालेलं नाही, यश प्राप्त झालेलं नाही,
सुख प्राप्त झालेलं नाही, त्यामुळे अकुशल बलवान नाही काय, हे सिद्ध होत नाही काय, असा हा राजाचा प्रश्न आहे. तर ते म्हणतात की हे राजा, अकुशल थोडे असल्यामुळे त्वरित परिणाम देत असते, परंतु कुशल विपुल असल्यामुळे परिणाम द्यायला वेळ लागतो. हे राजा, उपमा देऊन ही बाब स्पष्ट करता येईल. आणि उपमा देऊन ही बाब या ठिकाणी स्पष्ट करीत आहेत राजासमोर. तर याप्रमाणे हे राजा, अपरंत जनपदामध्ये कुमुद भंडिका नावाची धानाची एक जाती आहे. तिचे पीक 1 महिन्यामध्ये तयार होत असते, परंतु साडी नावाच्या धानाचे पीक 5-6 महिन्यानंतर येते. हे राजा, कुमुद भंडिका आणि साडी नावाच्या धान्याचे पीक येण्यामध्ये एवढा फरक काय? 2 धान्याचे प्रकार आहेत, एक लवकर निर्माण होते आणि दुसरीला वेळ लागतो, 6 महिने लागतात, आहे की नाही? तर ते म्हणतात की हे फरक काय, असा का फरक आहे? म्हणते कुमुद भंडिकापेक्षा साडी धान विपुल असल्यामुळे एवढा वेळ लागतो. राजाच उत्तर देत आहे भन्ते नागसेनाने विचारलेल्या प्रश्नाला. म्हणते साडी धानाचे तांदूळ राज आहार, राजभोजन आहे, व कुमुद भंडिका नावाचे तांदूळ दास, नोकर, चाकरांचे भोजन आहे. आपण असं म्हणू शकतो आजच्या काळामध्ये की कंट्रोलचे जे धान्य आहे ते कंट्रोलचे धान्य नाही का, सर्वसाधारण लोकां जे कंट्रोलमधून आणून खातात नाही का, आपल्या आपली उपजीविका भागवत असतात. कारण 65 रुपये किलोचे, 70 रुपये किलोचे तांदूळ आणून खाणं त्यांना अशक्य असल्यामुळे कंट्रोलचे जे निकृष्ट तांदूळ आहेत त्यांच्यावर ते आपली उपजीविका भागवत आहेत. पण ज्यांची आर्थिक परिस्थिती मजबूत आहे ते जय श्रीराम नावाचा तांदूळ नाही का आणून ते खातात, जे आज 70-75 रुपये किलो प्रमाणे आपल्याला उपलब्ध आहे का नाही. तर अशा पद्धतीने या ठिकाणी हे गोष्ट सांगितलेली आहे. अशा प्रकारे हे राजा अकुशल थोडे असल्यामुळे त्वरित परिणाम देत असते, परंतु कुशल विपुल असल्यामुळे परिणाम द्यायला दीर्घ वेळ लागतो. भन्ते नागसेन, या जगामध्ये ज्याचे परिणाम ताबडतोब मिळत असते त्यालाच बलवान म्हणत असतात. म्हणूनच अकुशल अधिक बलवान असते, कुशल नाही. अकुशलाचे त्वरित परिणाम येतात ना, त्वरित काही प्राप्त होते. चोरी करायला गेलो तेव्हाच त्याला धन प्राप्त होते. एखाद्या द्वेष उत्पन्न झाला, एखाद्याचा खून करण्याची इच्छा झाली, खून करतो तेव्हाच त्याचे परिणाम त्वरित येतात, आहे की नाही, असं आपल्याला दिसून पडते. पण कुशलाचे परिणाम यायला वेळ लागते, हे आपल्याला दिसून पडते. कुशल तेव्हाच्या तेव्हा प्रत्येक वेळी येत नाही, एखाद्या वेळी आलं तर आलं, परंतु प्रत्येक वेळी कुशलाचे परिणाम ताबडतोब आले असं आपल्याला दिसून पडत नाही. भन्ते नागसेन, ज्याप्रमाणे एखादा योद्धा भयंकर युद्ध करून शत्रूला पकडून ताबडतोब राजाकडे नेईल त्यालाच जगामध्ये समर्थ शूर मानले जाते. आणि जो वैद्य ताबडतोब चिकित्सा करतो, रोग बरा करतो, तो वैद्य तज्ञ मानला जातो. जो गणक लवकर लवकर मोजून ताबडतोब मल्ल आपल्या प्रतिस्पर्धी मल्ल्याला ताबडतोब चित करतो, तो मल्ल समर्थ शूर मानला जातो. अशा प्रकारे हे भन्ते नागसेन जे ताबडतोब परिणाम देत असते, मग ते कुशल असो किंवा अकुशल, त्याला जगामध्ये शक्तिमान बलवान समजले पाहिजे. हे राजा, भविष्यामध्ये दोनही प्रकारच्या कर्माचे परिणाम भोगावे लागतात. भन्ते नागसेनाला हा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे ना. भन्ते नागसेनाला हा प्रश्न राजांनी विचारलेला आहे की ज्याला आपण समर्थ म्हणतो, शूर म्हणतो नाही का, चिकित्सक लवकर त्याचा रोग बरा करतो, तज्ञ म्हणून त्याला तज्ञ म्हणतात, गणक जे आहे ताबडतोब हिशोब करून सांगतो, मल्ल आपल्या प्रतिस्पर्धी मल्लाला ताबडतोब चित करतो, म्हणून त्यांना आपण शूर मानलं पाहिजे ना. म्हणून हे भन्ते नागसेन जे ताबडतोब परिणाम देत असते, मग ते कुशल असो की अकुशल, त्याला जगामध्ये श्रेष्ठ मानलं पाहिजे जे ताबडतोब परिणाम देतात. मग ते अकुशलही असलं तर आपण त्याला श्रेष्ठ. प्रश्न या ठिकाणी भन्ते नागसेनाला आहे. मग भन्ते नागसेन काय म्हणतात, हे राजा, भविष्यामध्ये दोनही प्रकारच्या कर्माचे परिणाम भोगावे लागतात, परंतु अकुशल बाबींचे परिणाम ताबडतोब याच जीवनामध्ये भोगावे लागतात. हे राजा, पूर्वीच्या काळापासून राजांच्या मध्ये असा नियम चालत आलेला आहे की जो जीव हिंसा करील त्याला दंड, जो खोटे बोलेल, जो गावात लुटालूट करेल, जो डाका मारील,
जो फसवणूक करील, जो प्रताडित करील त्याला दंड देण्यात यावे, मारण्यात यावे, त्याला तोडून ठेवण्यात यावे. आजही ते नियम प्रचलित आहे. परंतु असा नियम आहे काय की जो दान देतो, शीलाचे पालन करतो, उपोषित कर्म करतो त्याला धन किंवा यश दिले जाईल? चोराला त्याच्या कर्माचे दंड दिले जाते, त्याप्रमाणे त्याची निवड करून दंड किंवा यश दिले जाते काय? हे राजा, जर दायकांची निवड करून यश किंवा धन देण्यात आले तर कुशल सुद्धा याच जन्मामध्ये परिणाम देणारे होईल. हे राजा, जो दायक आहे त्याला यश किंवा धन देण्यात यावे असा नियम नसल्यामुळे कुशलाचे परिणाम याच जन्मात प्राप्त होत नाही. या कारणामुळे हे राजा, अकुशल कर्म याच जन्मामध्ये परिणाम देणारे आहेत, भविष्यात परिणाम देणारे आहेत, म्हणून ते बलवान आहेत. भंते नागसेन अतिशय उत्तम. आपल्यासारख्या बुद्धिवंताशिवाय या प्रश्नाचे उत्तर कोणी देऊ शकत नाही. भंते नागसेन, लौकिक अर्थाने विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर आपण अलौकिक अर्थाने दिलेले आहे. तर या ठिकाणी हे प्रकरण समाप्त झालेलं आहे. तर आपण या ठिकाणी थांबूया, कारण मला पण विहारामध्ये जायचं आहे. आज आमच्या विहारामध्ये वर्षावत समाप्तीचा कार्यक्रम आहे. तेव्हा आपण सर्वांनी मला शांतपणे ऐकून घेतलं तर आपणा सर्वांचा खूप खूप पुण्यानुमोदन करतो, धन्यवाद मानतो आणि याच ठिकाणी थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम.